आमचं ते छत्र लवकर हरपलंय. दोनदा आमदार झालेला बाप त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं. अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे, 12वीला आहे आणि हे दुसरं लेकरू 5वी-6वीला आहे. यांच्यावरती काय बेतलंय. यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही ठेवताल का नाही. मायबाप जनता जनार्दन आपण. संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे. आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे. कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची. संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक युट्यूबर आहे, संग्राम धनवे. आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका. तो काय म्हणतोय. बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते. मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता. अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच. बघा, नसली बघितली मुलाखत 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका, माझी अशी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय, मराठा समाजाचं बोलतोय, ती एवढं ऐका. आणि माझी विनंती, हे का करतेत पाटील, परळीवाले असे का वागतेत. भगवानगड आमच्या इथे, नारायणगड आमच्या इथे, वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे. भगवान गडाचं आणि वामन भाऊच्या गडाची, नारायण गडाची तर लांब राहिली, पण भगवान गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही. नुसतं म्हणतात भगवान बाबा भाषणात. अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत, वामन भाऊचा होत नाही. महाराज दोन्ही महाराज आहेत आमचे, भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज, दोघांना परळीत बोलावलं जात नाही. आतापर्यंत तरी बोलत नाहीत. आणि वर्षाचा सप्ताह असतो तो सुद्धा, नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही. माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो. आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही. आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे. माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका. तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही. तुम्ही काय करताय. साठे नावाच्या पोराचा FIR आहे माझ्या हातात. महिंद्रा कोटक का काहीतरी, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला. आणि त्या माणसाने 7 का काय ह्याचे मारलेत, SBIचे मॅनेजर, आणि त्यांनीच ह्याला मारला. बळबळ जीव वाचून अंबाजोगाई पोत आला, FIR केली. त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघा. आता मगा कोणीतरी भेटलं, म्हणलं ह्या साठ्याला मारलं. म्हणलं द्या बाबा कॉफी. अरे आता आणि 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले. अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही. अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय. 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही. आणि साठे नावाच्या पोराला, त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून 65 सुद्धा वजन नाही. एकदम लोकडा आहे तो. मी टीव्हीत बघितला बारकाल्या ह्याच्या, तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती. अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी. कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024 सगळा मिळून खर्च झाला 10 लाख. आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून, तर ते म्हणले 5 कोटी रुपये. सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा. 5 दिवस महोत्सव चालला. कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव. 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या. अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का 10 लाखात? 10 लाख डालो 5 कोटी मिळवो. मिळवलेत. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि
त्या ईडीकडे चौकशी देणारे हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक वाल्मिका 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? ही घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024 ची ईडीची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना, असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत, 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर, हा पेपर बघ. आणि हे इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बर का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देते. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या. असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आत्ता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही. पण हे औलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? हा, दोन्हीला 3 लेकर आहेत. तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा? तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा ऐका. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा. पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो. पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं. तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का. माझी विनंती आहे दादा,
याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं यांनी. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन.